माझ्या कीर्तनानंतर ईश्वराकडे जावं, देवाच्या चरणावर डोकं टेकवावं, साधूच्या पायावरती नतमस्तक व्हावं, ही भावना तुमच्या अंतकरणात आली पाहिजे असा माझा मानस आहे. अंतकरणातलं प्रेम भगवंताप्रती जावं याकरता मी उरलेल्या वेळामध्ये प्रयत्नशील राहणार आहे. माझ्या दादानो, बऱ्याच जणाला वाटत असेल या पाटपिंपरी गावामध्ये इतकी दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, मग या धर्माच्या मंडपातली एक एक गोष्ट वाया जाते की काय? तर या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला जात नाही. यादी ऐका, नवल वाटल पण तनानं मनानं धनानं सहकार्य करणारं गाव एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र आलं तर इथली एकही गोष्ट वायाला जात नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला गेली नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योगधंदा करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला वाटतं ना समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. या मताचे संत आहेत. सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. फायदा असा आहे, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तुकोबा, आमचा प्रश्न आहे तुम्हाला, आमचा संसार सोन्याचा व्हावा याकरता तुम्ही आलात का? महाराज म्हणाले, आलो नाही. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा, मार्ग हा सोपा सुख रूप. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती पुरवती माऊली रया. माझ्या दादानो, आपल्या लंगडत चालण्याचा राग जगाला येतो, आपल्या लंगडत चालण्याचं कौतुक आईला वाटतं, आपल्या बोबड्या बोलण्याचा तिटकारा जगाला आहे, आपल्या बोबड्या बोलण्याचं कौतुक आईला आहे. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माऊली रिगे जेवी. संतती आहेत जे आपल्याला आपलंसं करतात आणि म्हणून सामोर बसणाऱ्या समाजाला तुकोबाने आवाहन केलंय. हे कलियुग आहे, इथं कुणीच कुणाला माझं म्हणत नाही. सख्या भावानं सख्या भावाला उसने पैसे मागितले तर मेवण्याचं नाव करतो, साडूचं नाव करतो, मग पैसे देतो. जोपर्यंत आपली शेती पडीक होती तोपर्यंत गावकीला भावकीला गोड होतो आपण. ज्या दिवशी आपण आपली शेती वाहित केली, ज्या दिवशी आपण आपलं शेत पिकवू लागलो, त्या दिवसापासून भावकी आपल्याशी बोलायची बंद झाली. म्हणून शहाण्या माणसानं शक्यतो गावकीच्या आणि भावकीच्या नादाला लागू नये. ज्याला वाटतं ना आपल्याला मोठं व्हायचं, आपल्याला प्रगती करायची, त्यानं मायग्रेट व्हावं, स्थलांतर करावं. जिथं पिकतं तिथं विकलं नाही, विकणारही नाही. जी भावकी रामाच्या मागं गेली नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागं गेली नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागं गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या मागे येणार नाही. माझ्या भावानो, जी भावकी पवारांच्या मागं नाही, ठाकरेंच्या मागं नाही, ती थोडी ना आपल्या मागे येणार आहे. थोरले असाल तर थोडंफार माफ करून टाका आणि लहान असाल तर सहन करायची सवय ठेवा. सहन करणारी माणसं एक दिवस मोठे होतात. ज्याचा मित्र भगवान गोपाल कृष्ण आहे ना, त्या अर्जुनानं सहन केलं, परिणाम त्यानं 100तला 1 जिवंतही ठेवला नाही आणि 5तला एकाच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. इथं आपल्या पोराचा पहिला नंबर आला तर शेजारची माणसं बोलायचे बंद करतात. आपल्या बोरला पाणी लागलं त्या दिवसापासून येणं जाणं तोडलं आपल्या भावकीनं आपल्याशी.
म्हणून शहाण्या माणसानं आपलं कर्म चांगलं करावं, गावकीला भावकीला लांबून हात जोडावेत, राम राम घालावा आणि प्रामाणिक कष्ट करून पुढे जावं. ही माणसं आपल्याला मोठं करायला नाहीत, आपल्याला छोटं करायला टपलीत ना. पण अशा कलियुगात माझ्या तुकोबरायनं 16व्या शतकात एक भलं मोठं डेअरिंग केलंय. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवीती विठोबाचे, नामा म्हणे माझा सोयरा जीवलग. इथं कुणीच कुणाला जीवलग म्हणत नाही, इथं कुणीच कुणाला माझं म्हणत नाही. उदाहरण आहे का, 2 सख्खे भाऊ होते. थोरला कारभारी होता, धाकटा शेती करत होता, धाकट्याची बायको रानात काम करायची, थोरल्याची बायको बचत गटाचे अध्यक्ष होते. चांगला चालला होता संसार, दोघाचा एकत्र होते. मोठा वाडा होता, अख्ख्या पाटपिंपरी गावामध्ये चर्चा होती. कधी नव्हे तो त्या थोरल्यानं उमेदवारीला फॉर्म भरला, ग्रामपंचायतचा मेंबर झाला, मेंबर नंतर सरपंच झाला, निवडून आला, गावगाडा हाकायला लागला, मोठा माणूस झाला, 4 चाकी गाड्या दारात आल्या. पण हे धाकटं होतं, ते रानात काम करायचं, कांदे लावायचं. कधीच शेतात न जाणारा थोरला एकदाच शेतात गेला आणि त्या शेतामध्ये ऊसाचं पीक लावलं होतं. तुमच्याकडे असतं का ऊसाचं पीक? पाहिलंय का ऊसाचं पीक? 86-032, 671, 265, 10001 ही नावं आहेत. तू म्हणाल तुला कशी माहिती? अरे आमच्या घरी शेती आहे म्हणून माहिती. अशी शेती होती. थोरला शेतात गेला, लांब लचक ऊस उपटून घेऊन आला. बुडाकडचा ऊस खायला चांगला असतो का वाड्याकडचा? हो बोला ना, बुडाकडचा ऊस खायला चांगला का वाड्याकडचा? बुडाकडचा ऊस असा उपटून आणला, घरी आला. त्याच्या भावाचं एक लेकरू दारात खेळत होतं आणि त्याचं पण पोरगं अंगणात खेळत होतं. याच्या ध्यानात आलं, 2 पोरांची भांडणं होण्यापेक्षा ऊसाची वाटणी करावी म्हणून डावा पाय वर घेतला, त्याच्यावरती ऊस दणकन आपटला, 2 तुकडे झाले. उजव्या हातात बुडाकडचा आला आणि डाव्या हातात वाड्याकडचा आला. बुडाच्या बाजून येत होतं ते त्याचं पोरगं नव्हतं, भावाचं पोरगं होतं. आणि वाड्याच्या बाजून येत होतं, शेंड्याच्या बाजून येत होतं ते त्याचं पोरगं होतं. याच्या ध्यानात आलं, आपल्या पोराला वाड्याचा ऊस जातो आणि भावाच्या पोराला बुडाचा ऊस जातो. मोठा चतुर होता, त्यानं दोन्ही लेकरं जवळ येऊ दिली आणि फक्त हाताला तिडा टाकला. मी का सांगतो माहिती आहे ना, इथं कोणीच कोणाला माझं म्हणत नाही. असा हाताला तिडा टाकला आणि हे सगळं लाईव्ह टेलिकास्टिंग. दारात भांडी घासत असणाऱ्या त्या धाकट्या भाऊजाईनं पाहिलं. ती तवा घासून राहिली होती. काय घासत होती? कवा. तिचं 40चं स्पीड 80वर कधी गेलं तिचं तिलाही कळालं. ते म्हणाली, बाई हा काय प्रकार? एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, पण दिरानं असं नव्हतं करायला पाहिजे. त्यानं त्याला जवळ येऊ दिला आणि 80चं स्पीड 160वर गेलं. कवा? कवा. आमच्या सोलापूरची भाषा आहे कवा. तिचं 200चं स्पीड 250वर गेलं. कवा? मग तिचं सुंदर ते ध्यान 7:30 वाजता घरी आलं, ऊसाची दारी धरून पाणी देऊन ऊस आला. त्यानं हातपाय धुतले. तेव्हापासूनच तिनं भांडे आपटायला चालू केलं. पळपूट आपट, बेलन आपट, परात आपट, काटवट फेकून मार, पातेलच फेकून मारलं. याच्या ध्यानात आलं, आज जरा जास्तच तापलाय. कोण? तवा. त्यानं हाक मारली, काय ग, काय झालंय तुला? तिनं उत्तर दिलं, भावाला विचारा. हाताला तिळा टाकला त्यानं हाताला. माझं नाही वाईट वाटत, पण तुमचं फार वाईट वाटत. माझ्यासाठी नाही, पण अख्खं पाटपिंपरी गाव बोंबलते. तुम्ही असंच मरणार रानात काम करून करून, कांदे लावून. आणि तुमचा भाऊ बघा किती मोठा होऊ राहिला. आता मध्ये सिन्नरला जमीन घेतली, सांगितलं का तुम्हाला? असं वाटून राहिलंय तुम्हाला कायमचा निरोप द्यावा आणि चोपदाराचा नंबर घ्यावा. मग कीर्तनाला बोलवायला म्हणून राहिलो मी. तो म्हणे अडचण काय? अडचण काय नाही म्हणे. त्याने असं करायला नको होतं. दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टरची चाकं सुद्धा वाटून घेतली. का? इथं कुणीच कोणाला माझं म्हणत नाही. मग अशा काळात तुकोबऱ्यांचं धाडस कशासाठी? आठविती पाय विठोबाचे. जी माणसं विठोबाला आठवतात, जी माणसं पांडुरंगाकडे जातात, जी माणसं देवाकडे जातात, ती माझी असतात. हे तुकोबऱ्यांचं मत आहे. का हो? अशा माणसांमधला एखादा सद्गुण दिसेल का?
महाराज म्हणले सद्गुण सोडा, पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण तुका म्हणे तैसा सज्जना पासून, पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना, अवगुण मिळेची ना. तुका म्हणे तैसा सज्जना पासून, पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना. देवाला नवस बोलल्यानंतर देव मिळेल, देवाला नवस बोलल्यानंतर देव मिळेल, पण माझं म्हणणारा माणूस नवसानं मिळत नाही. माझी विनंती आहे पाटपिंपरीकरांना, जी माणसं तुम्हाला माझं म्हणतात, जी माणसं तुम्हाला आपलं म्हणतात, अशी माणसं जपा, सगळं मिळेल. आपलं म्हणणारी माणसं मिळत नाहीत. तुकोबा त्यातले आहेत जे आपल्याला आपलं म्हणतायत. बरं, एवढे श्रीमंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु म्हणजे संत तुकोबा आहेत. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी असं काय केलं म्हणून महाराजांचं नाव आज तागायत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणी एका जातीचं दैवत नाही. माझे महाराज म्हणजे कोणी एका धर्माचं दैवत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एका पंथाचं दैवत नाही. हा महाराष्ट्र चौघाची अमानत आहे. आळंदीचा ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, आमच्या पंढरीचा विठोबा आणि 4 स्वराज्याचा खरा शिल्पकार छत्रपती शिवबा या चौघाचा महाराष्ट्र आहे. विजयसारखी तलवार चालवून गेला, शत्रूचा नित्पात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून वाघनक हातात दडून अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, भगवान ईशान तुमच्या माझ्या तळहातावरती देऊन गेला, 32 मन सोनेरी सिंहासन स्थापन करून गेला. आणि ज्या दिवशी आमचा राजा स्वर्गात गेला ना, त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला वाकून मुजरा केला ना, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस, पवित्र आहे दारातली तुळस, भरून राहिलं सुवासिनीचं कपाळ, आणि आमचा राजा या दुनियेत जन्माला आला होता म्हणून झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ. माझ्या राजानं सोन्याच्या परात्या आणल्या आणि जगद्गुरु तुकोबरांच्या समोर मांडल्या. तुकोबा, तुम्ही माझे गुरु आहात, गुरु दक्षिणा म्हणून हे स्वीकारा. राजे, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे, यापेक्षा कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा. किती श्रीमंत असतील तुकोबा, ज्यांच्या दारात सोन्याच्या पराती येत होत्या. जाऊ देवा, अजून एक उदाहरण देतो. जगद्गुरु तुकोबरायांचं नियमाचं कीर्तन लोहगावला असायचं. महाराज कीर्तनाला आले, कीर्तनाला उभे राहिले, कीर्तन सुरू झालं. ज्या दगडाच्या शिळेवरती महाराज उभे होते त्याच दगडाच्या शिळेवरती कीर्तन झाल्यानंतर बसले. समोर माणसं बसली होती, काही माणसं दर्शनाला येत होती. या गर्दीतनं वाट काढत तुकोबांच्या पुढं एक म्हातारी बाई आली. त्या म्हातारीने हाक मारली, ओ तुकोबा. म्हणे, काय माऊली? काल तुमचं कीर्तन ऐकलं. म्हणे, कुठं? यूट्यूबला. बरं, मग चांगले चांगले व्हिडिओ राहतात तुमचे, धन्यवाद. म्हणणं काय म्हातारे, कालचं खरं का आजचं खरं? म्हणजे काल तुमच्या कीर्तनात प्रमाण ऐकलंय. आपल्याला वाराणसीला जायला जमत नसल, आपल्याला काशीला जायला जमत नसल तर जाऊ नका, पण जो जातो अशाला पाठवा, किंवा ज्याला कधीच जाता येत नाही अशाला बळेच पाठवा, त्याचं अर्ध पुण्य तुम्हाला लागल. म्हणे, माझ्या मुखातनं प्रमाण गेलं. हा, म्हणे, कोणतं? निर्बळा पाठवी बळे वाराणसी, आला मेला त्याचे अर्ध पुण्य. तुम्ही जाता की नाही वाराणसी, काशी, गया, प्रयाग? लोक जातात बघा आता आंघोळीला, जायला 24 तास, चालायला 4-5 तास, डुबकी मारायला 3.5 मिनिटं, आणि गारोळ्या डोळ्याची पोरगी शोधायला 3 दिवस. प्रयागराजची यात्रा. म्हणे, मी चालले प्रयागराजला, मला पैसे द्या ना. तुकोबा म्हणाले, तू बहुतेक माझी फक्त कीर्तनच ऐकले, म्हातारे माझं फेसबुक पाहिलं नाही का? म्हणे, काय? अगं कालच फेसबुकला पोस्ट टाकली. म्हणे, कोणती? कोपला पाटील
गावीची हे लोक आता मज भीक कोण घाली दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करिता मेली आमच्याच घरी खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही चिमणीचं पोट भरेल असा दाना नाही घरात आणि तुला काय द्यावं पण महाराज मग त्याच्या आधी मी तुमची पोस्ट पाहिली म्हणे काय तुमच्या घरी देव आलता हा आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखिती घर चंद्रमोळी आणि चुलीवरी हराळी हे तुला माहित नाही आजी आजी म्हणे मला काय माहित नाही महाराज आहे ना तुम्ही फक्त लोकांचं घेता कधीतरी दान धर्म करत जा दररोज 7 ते 9 आहे सकाळी एक आहे संध्याकाळी एक आहे मग थोडासा दान धर्म तुम्ही केला पाहिजे महाराज म्हणाले खरं सांगू तू जास्त बोलून राहिली त्यापेक्षा तार्किकाचा टाका संगन पांडुरंगस मारावं असं करतो म्हणे काय काय हातात आहे तुझ्या तिच्या हातात फुटलेला तांब्या होता स्टीलचा इकडे आण म्हणे तुकोबरेने तिच्या हातातला तांब्या घेतला दगडावर आपटला सोन्याचा झाला देऊन टाकला जा घेऊन तुमचं काय मत आहे महाराजाच्या समोर बसलेली माणसं परत नंतर खरंच मंडपात बसली असतील का घरगाठली लोकांनी तांबे घेऊन आले एवढा आपटून द्या दोनदा ज्यांच्याकडे एवढं सामर्थ्य आहे ते तुकोबांकडे एवढी ताकद आहे मग अशा तुकोबरायांना काय कमी आहे म्हणून तुकोबरायांनी संसार सोडलाय तर याचं उत्तर आहे आपलं कल्याण व्हावं म्हणून जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती आपलं कल्याण व्हावं आपलं चांगलं व्हावं आपलं भलं व्हावं ही इच्छा जगद्गुरु तुकोबऱ्यांची असल्या कारणानं या अभंगाच्या पहिल्या चरणात सामोर बसणाऱ्या समाजाला आवाहन केलं एक एक साय करो एक एक साय करो एक एक साय करो एक एक साय करो करो एक एक साय करो एक एक साय करो एक एक साय करो एक एक साय करू एक एक साय करू अवघे धरू सुपंत 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 अवघे धरू धरू सुपंत कोण जाणे कैशा परी अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसा परी कोण जाणे कैसा परी पहिल्या चरणात आवाहन करतायत शंभू महादेवानं सुद्धा अवघ्या जगाचं कल्याण व्हावं याकरताच प्रयत्न केले देवाचे एकूण 5 अवतार आहेत शंभू महादेवाचे 5 अवतार आहेत पहिला अवतार आहे शरभ देवाचा
तो धारण कधी केला? हिरण्यकश्यपाला मारताना श्री विष्णूनं नरसिंहाचा अवतार धारण केला आणि नरसिंहाचा राग शांत होत नाही. त्याचा राग शांत कोण करेल असा प्रश्न जगाला पडला. तेव्हा भगीरथ समोर उभा होता. त्या भगीरथानं नुकतंच महादेवाला आवाहन केलं होतं, महादेवा, जगाच्या इच्छेला मान देऊन गंगा आणली खरी, ती येते म्हणाली खरी, पण थांबत नाही. काय केलं पाहिजे? महादेव म्हणाले, मला त्रिपुरारी म्हणतात, मला कैलास राणा म्हणतात, काळजी करू नका, मी उभा राहतो. महादेव उभा राहिले. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. एका हातामध्ये त्रिशूळ, एका हातामध्ये डमरू, चतुर्भुज झाले, उभा राहिले. गंगा अवतरली, थेट महादेवाच्या डोक्यावर प्रवेश केला. पण त्या गंगेनं प्रवेश केल्यानंतर याचा राग पार्वतीला आला. पार्वती बोलायची बंद झाली. याचा राग श्री महेश्वराला आला. महेशानं तांडव नृत्य सुरू केलं आणि मग घामाची धारा प्रवाहित झाली. ती घामाची धारा प्रेमाची होती, स्नेहाची होती. प्रेम, स्नेह, आपुलकी, ममता याचा अर्थ आहे नर्म, नर्म देणारी नर्मदा. नर्मदा नदी प्रवाहित झाली. नर्मदा म्हणे बापाला, बाबा तुम्हाला सोडून दूर जाणार नाही. बेटा, या बापाची लेकीला विनंती आहे, तुला जावं लागेल. नर्मदा म्हणे वाहणार नाही. बेटा, वाहावं लागेल. मग वरदान द्या की कायम तुम्ही माझ्यासोबत राहाल. नर्मदेला वरदान दिलं बापानं, बाळा, आजपासून तुझ्या पात्रामध्ये सापडणारा एक एक कंकड, एक एक दगड, एक एक गोटा शिवलिंग म्हणून पूजला जाईल. आणि म्हणून नर्मदेच्या पात्रामध्ये सापडणारा दगड, सापडणारा गोटा हा शिवलिंग म्हणून पूजला जातो. एवढ्या नद्या आहेत भारतात, प्रत्येक नदीमध्ये सापडणारा गोटा शिवलिंग म्हणून पूजत नाही आपण. नर्मदा नदीतलाच का आणतो? हे महादेवानं दिलेलं वरदान आहे. ती समोर उभा होती आणि भगीरथ एका बाजूला उभा होता. दुसऱ्या बाजूला नरसिंहानं अवतार धारण केलेला प्रल्हाद समोर होता. महादेवा, यांचा राग तुम्ही शांत करा. निजरूप दाखवाहो, हरिदर्शनास यावो. प्राकृत रूपामध्ये हरी पुन्हा आले, उभा राहिले आणि आवाहन केलं, आजपासून अशा विक्राळ रूपामध्ये येणार नाही. पहिला अवतार शरभ नावाचा, दुसरा अवतार महादेवाचा, त्याचं नाव वीरभद्र. त्याला आपल्याकडे वेताळ बाबा म्हणतात. गावाची राखण करण्याकरता, शेताची राखण करण्याकरता महादेवानं अखंड गावासाठी जो अवतार धारण केला त्याला वेताळ बाबा म्हणावं. तिसरा अवतार आहे महादेवाचा, त्या अवताराचं नाव आहे काळ भैरवनाथ. ब्रह्महत्या झाली, मस्तक चिकटलंय ब्रह्मदेवाचं हाताला. जिथं गळून पडलं त्या तीर्थाचं नाव कपालमोचन तीर्थ. काशीला गेले, तीर्थातून स्नान केलं, पुण्य प्राप्त झालं, काशीचे कोतवाल झाले. अवताराचं नाव काळ भैरवनाथ. चौथा अवतार आहे, त्या अवताराचं नाव आहे जालिंदर, वृंदेचा पती. विष्णूचे अवतार सर्वांना पाठ आहेत, महादेवाचे अवतार पाठ नाहीत. वृंदेचा पती, एवढं प्रेम तिचं होतं नवऱ्यावर. ब्रह्म मुहूर्तावर जागी व्हायचे, नवऱ्याचे पाय चेपून द्यायचे. मग ऋषी मुहूर्तावर पतीला आंघोळ घालायची आणि स्वतः मनुष्य मुहूर्तावर स्नान करायचे. 3 मुहूर्त आहेत. पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणतात. आणि 5:30 ते 6:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला मनुष्य स्नान असं म्हणतात. पण 6:30 नंतर पुढे जर आंघोळ केली तर त्याला राक्षस स्नान असं म्हणतात. बघा आता कुठल्या कॅटेगरीत बसलाय आज आपण. तिनं स्नान करावं आणि कपाळाचं कुंकू वाटीतल्या पाण्याला दाखवावं, मग सूर्यनारायण उगवून यावं. एवढी ताकद होती, एवढी पतिव्रता होती. अशा पतिव्रता वृंदेचं पातिव्रत्य हरण करण्याचं काम श्री विष्णूनं केलं. वृंदेनं शाप दिला, जा दगड होऊन पडशील. शालिग्राम झाला, पण त्या दिवसापासून तुळस प्रिय झाली. वरदान दिलं, आजपासून तू मला प्रिय होशील. ती म्हणाली, तुझ्या घराचा उंबरा चढणार नाही, दारात थांबे. आजही तुळस कुठं आहे? शिवलिंग देव्हाऱ्यात पूजत नाहीत, शिवलिंग तुळशीतच का पुजतात? तो जालिंदराचा अवतार आहे. मी तुझ्या उंबऱ्याचं माप ओलांडणार नाही, मी बाहेर थांबेन. पण हे सगळं ज्या दिवशी घडलं त्या दिवसाचं नाव आहे वैकुंठ त्रयोदशी. म्हणून वैकुंठ त्रयोदशीला असा हा 365 दिवसातला एक दिवस आहे की ज्या दिवशी महादेवाला तुळस वाहतात आणि श्री विष्णूला बेलाचं पान वाहतात. म्हणून पंढरपुरात वैकुंठ त्रयोदशीला अख्खं मंदिर बेलाच्या पानानं भरून टाकतात. ही आख्यायिका आहे.
हा जालिंदराचा अवतार. आता शेवटचा अवतार. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि याच मारुतीरायाचे मित्र अर्थात ज्यांनी मदत केली ती अंगद, तेच आमचे तुकोबा. त्याच तुकोबरांनी तेव्हा आवाहन केलंय एक एका. बरं, या अभंगातलं पहिलं चरण कुणाचं पाठ नाही, सगळ्याचं पाठ आहे. पण सुपंताच्या 6 पायऱ्या मुख्य आहेत. पहिली पायरी आहे व्यक्ती व्हा, दुसरी पायरी आहे युक्ती कमवा, तिसरी पायरी शक्ती कमवा, चौथी पायरी भक्ती करा, 5वी पायरी शक्ती कमवा, संपत्ती कमवा, विरक्ती कमवा आणि सदाचार धारण करा, म्हणजे अवघे धरू सुपंथ. पण या पायऱ्या सध्या कठीण आहेत. यातली पहिलीच पायरी एवढी अवघड आहे की भल्या भल्यांना ती पायरी चढता येत नाही. मी कुठली पायरी सांगितली हो पहिली? बोला ना. व्यक्ती व्हा. याचा अर्थ आहे माणूस व्हा. तुम्हाला सगळं भेटल, माणूस मिळणार नाही. हे कलियुग आहे. माणसाच्या गर्दीत माणसं नाहीत. आज मराठी राजभाषा दिन आहे. एका कवीची सुंदर कविता आहे. आसवांना मूल ना राहिले, हुंदक्या न बोल ना राहिले, लावतील बोल तुझ्या राखेसही मानसा, माणसात माणूस न राहिले. कुठे आहे माणसात माणूस? लोकाला वाटतं आमचा महाराष्ट्र सुधारला. मला क्षमा करा, पण एखादा पोलीस स्टेजवरून खाली उतरताना आमदार त्या पोलिसाच्या कानाखाली लावतो, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकमेकाला गोळ्या घातल्या जातात, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. वाईचा डॉक्टर होतो, 17 मृतदेह त्याच्या शेतात सापडले, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. मंदिराच्या आश्रयानं, पुजाऱ्याच्या आधारानं घरातून बाहेर पडलेली स्त्री अंबरनाथला जाते काय, गाभाऱ्यात प्रवेश करते काय, त्याच महादेवाच्या मंदिरात पिंडी समोर पुजारी अत्याचार करतो, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. नगरची यशस्वी शिंदे नावाची पोर राज्यसेवेमध्ये 3ऱ्या क्रमांकानं पास होते आणि तिचा मृतदेह राजगडच्या पायथ्याला सापडतो, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. साक्षी नावाची पोरगी रस्त्याच्या कडेला तिच्यावरती अत्याचार होत होता, माणसं उघड्या डोळ्यांनी पाहत होती, पण एकही पुढे आला नाही, तिला मदत केली नाही, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. पलटणला जायचं म्हणून एसटीला हात करत वाट पाहत उभा राहिलेली स्टँडवरची पोर, तिला कुणी मदत करायला येत नाही, अत्याचार होतो, पण आबरूच्या भीतीनं खाली मान घालून निघते, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. आजही कीर्तनाला गर्दी कमी आहे, पण नाचणाऱ्या पाटलीला मार्केट आहे, लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. तुम्हाला वाटत असेल लय चांगलं झालंय, नको नको त्या गोष्टी येऊन राहिल्या, जग बिघडवायला आलं. कॉलेज महाविद्यालय याच्यामध्ये पार्ट्या आयोजित केल्या जातात, दुसऱ्या देशातले बँड आणले जातात, 3-3, 4-4 लाख रुपये तिकीट काढलं जातं आणि कमी कपड्यामध्ये नाचल्या जातात आपल्या गावातल्या पोरी. खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पोरी पुढे जात नव्हत्या, खांद्यावरून ओढणी खाली सरकली तर पोरी पुढे जात नव्हत्या. सध्या क्रॉपटॉपचा जमाना आहे. खांद्यावर ओढणी घेणं म्हणजे गावढळपणा वाटतो. कोण्या काळात राहता म्हणे तुम्ही? आम्ही नाईट आउटमध्ये फिरणाऱ्या पुरी, पोराच्या गाडीवरती रात्र घुमणाऱ्या पुरी, आणि आम्हाला सांगता ओढणी घ्यायला. पण माझ्या तायानो बहिण्यानो, भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता ना, त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही, एवढी किंमत नुसत्या ओढणीला आहे. आईच्या डोक्यावर पदर होता, पायामध्ये जोडवी होती, पैंजण वाजत होतं, पायातलं पैंजण निघून गेलं आणि गोप बांधला पुरीने. मी एका पुरीला विचारलं, का ग गोप का बांधला? ती म्हणे महाराज दृष्ट लागते मला, 3-3 दिवस आंघोळ करत नाही, तुला कोणाच दृष्ट लागून राहील. पायामध्ये पैंजण होतं, घुंगरं बांधून राहिल्या पुरी, रील स्टार झाल्या आपल्या गावातल्या पुरी. एखाद्याची बायको रील स्टार होणं म्हणजे काय मोठेपण आहे? एखाद्याच्या बायकोनं तिला इंस्टाग्रामला लाखो फॉलोअर्स असणं, मिलियनमध्ये व्ह्यूज असणं आणि बेंबीन कंबर दाखवत फिरणं म्हणजे काय मोठेपण आहे? खुशाल रील स्टार झाल्या, व्हिडिओ बनवून राहिल्या, हातात गणपती घेतात, उड्या मारतात, आमच्या पप्पानं गणपती आणला. बरं, नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे की नाही? शूटिंग काढायलाच तेच असतं, टुकुमुकू बघतोय चांगला. कुठं चालला जमाना? आईचा पदर आईपेक्षा जास्त श्रीमंत आहे. ज्याला आईचा पदर मिळाला ना, त्याच्यासारखा भाग्यवान. ज्याचं रक्त तरुण आहे ना, त्यानं माझं कीर्तन ऐकावं. जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा,
आईच्या पदराचा कधी अपमान होऊ द्यायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार नुसत्या पदराचे आपल्यावर होते. ही संस्कृती होती. कुठं चालला जमाना? आणि लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. महाराष्ट्र कधी सुधारेल हे वाक्य सांगतो, कायम लक्षात राहू द्या. ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा कीर्तनकाराचं महत्व गावातल्या पोरांना कळल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार. आसवांना मोल न राहिले, हुंदक्या न बोल न राहिले, लावतील बोल तुझ्या राखेसही मानसा, मानसात माणूस न राहिले. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. हे धर्म मंदिर सारे ढुंडून मी आलो, रित्या गाभाऱ्यात देव शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा, हैदोस भावनांचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी. माझी अशी विनंती आहे तुम्हाला, माझ्या दादानो, माणसं जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांना सहकार्य करा. मेल्यानंतर मिस यू म्हणणं ही आपल्याकडे प्रथा आहे. एखादा माणूस मेल्यानंतर त्याचा फोटो व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवून त्याच्या नावानं मिस यू म्हणण्यापेक्षा तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला सहकार्य करा आणि विथ यू असं म्हणायला शिका. अवघे धरू सुपंत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही भावना प्रत्येकाची पाहिजे. माणूस व्हा. तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, कंपाऊंडर, चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती, महारथी, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, तुम्ही शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, तुम्ही कुणीही व्हा. आधी माणूस व्हायला शिका, मग म्हणता येतं अवघे धरू सुपंत. का हो? ही व्यक्ती व्हायची पायरी जर अवघड असेल तर मग पुढच्या तर पायऱ्या भरपूर अवघड असतील. मग सोपं सांगितलं, एक एक आज सहाय्य करू. म्हणजे द्राक्षाचा घड, त्याला चिकटलेली मणी पाहिलेत का तुम्ही? एकाले एक एकाले एक एकाले एक एकाले एक जोडलेले असतात ना, तोपर्यंत त्यांना किंमत असते. 80 रुपये किलो असतात ते, सध्या दर चालू आहे. पण ज्या दिवशी त्यातले ते मणी निसटतात ना, ते मणी 10-20 रुपये किलोनंही कुणी खरेदी करत नाही. ते वाईट नसतात, पण ज्यांनी आपल्याला सोडून दिले त्यांची किंमत कमी होते आणि ज्यांनी आपल्याला एकमेकाला धरून राहिले त्यांची किंमत वाढत राहते. म्हणून एक एका सहाय्य करू. उदाहरण 2, तुम्हाला गाडगं माहिती आहे का? गाडगं मडकं पाहिलं असेल. संक्रांतीला बाया आणतात आणि असं वाजवून घेतात. मी एका बाईला विचारलं, ताई हे गाडगं वाजवून का घेता? ती म्हणाली, महाराज तुम्हाला माहित नाही का, हे गाडगं अख्खा 1 दिवस सांभाळायचं असतं. मी त्या दिवसापासून विचार करून राहिलो, एका दिवसाकरता लागणारं गाडगं मडकं जर ह्या बाया एवढं वाजवून घेत असतील तर ज्या गाडग्याला आयुष्यभर पदरात घ्यायचंय त्याला किती नेटानं वाजवत असतील तुमचा तुम्ही विचार करा. एक नवरा असा वैतागला बायकोला आणि निघाला. म्हणे कुठं निघालात? मरायला निघालो समोरच्या मशानात. ती म्हणली जाता येतं जा, येताना राग घेऊन या, भांडी घासायचा साबण संपला. तो म्हणे का ग मी वापस येईल याची गॅरंटी काय तुला? ती म्हणाली माझ्या आईनं मला नांदायला येताना सांगितलं होतं, नवरान मांजर किती पण लांब नेऊन सोड, संध्याकाळी वापसच येतं म्हणून. ऐका बरं, ते गाडगं एकावर एक एकावर एक एकावर एकावर एक मांडलेलं असतं. त्या गाडग्याकडे पाहिलं आणि एक दिवशी त्या सगळ्यात वरती गाडगं होतं ना, त्याला उतरंड म्हणतात, ते असं फुगून राहिलं. हाय का माझ्यासारखं कोण? फुगीर असते काय कायना. मीच मोठा आहे, माझ्यामुळं सप्ताह चालतो, माझ्यामुळं गाव चालतं, माझ्यामुळं महाराज लोक येतात, माझ्यामुळं ग्रामपंचायत बिनविरोध होते, माझ्यामुळं निवडून आला आताचा सरपंच, माझ्यामुळं आमदार निवडून आला, माझ्यामुळं आमका पडला, माझ्यामुळं पक्ष फुडला. असे असतात ना काय काय फुगीरीतले. वरचं गाडगं असं फुगून राहिलं. खालचे म्हणले येड्या खाली बघ,
आम्ही खाली आहे म्हणून तू वर आहे. आम्ही जर पाठबळ काढून घेतलं तर तुझी माती झाल्याशिवाय राहणार नाही. एक एका सहाय्य करू. उदाहरण क्रमांक 3, शून्य नावाचा आकडा पाहिला का? 0. त्याची किंमत किती? शून्यच. एक दिवशी तो नवाकडे गेला. नवाला त्यानं जय हरी घातला. म्हणे जय हरी, तुमची गावात खूप मोठी किंमत आहे, मी तुमच्या मागं मागं फिरन, मला तुमच्याबरोबर घ्या ना. नऊ म्हणे मला तेवढा वेळ नाही, हो पुढं. मग ते 8कडे गेलं. अहो तुमच्या मागं मागं फिरतो, जमणार नाही. मग 7कडे गेला. अहो तुमची गाडी पुसून देतो, नाही जमणार. अहो तुमची बॅग सांभाळतो, जमणार नाही. तुमच्या फेट्याच्या घड्या घालतो, मग तर जमणारच नाही. काही ना तुमचे नुसते फोटो काढून राहतो, जमणार नाही. मग ते 3कडे गेलं, 2कडे गेलं, त्याला कोणीच जवळ करेल. मग शेवटी 1कडे गेला. एक म्हणे तसंही मला गावात तालुक्यात कोणी विचारत नाही आणि तुलाही कोणी विचारत नाही, पण आपण असं करू काय, आपण सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊ. ना आपण काय करू, मी पुढं थांबतो, तू माझ्या मागं थांब. शून्य म्हणे हरकत नाही, कुणाच्या तरी मागच थांबायचंय. 9कडे पण गेलो तो मागच थांबणार होतो, 8कडे गेलो तो मागच थांबणार होतो. बरं मी काय मागून मागून राहिलो, 2-4 तारखा, ह्याच्या पलीकडे काय, पण कोणीच मला जवळ करेना. मग आता तुझ्या मागं थांबतो. एक म्हणे थांब मागं. एक पुढं सरला आणि एकाच्या पाठीमागं शून्य नावाचा आकडा उभारला. आता त्या शून्याची किंमत 2 झाली ना, शून्याची किंमत 5 झाली ना, शून्याची किंमत 8 झाली ना, मग शून्याची किंमत किती झाली? 10. पिंपरीकर नीट ऐका, शून्य नावाचा आकडा जर एकदा एकाच्या पाठीमागं उभा राहिला तर त्याची किंमत किती होते? माणूस म्हणून जन्माला आला त्या गावात, कधीतरी कोणाच्या तरी पाठीमागं ठामपणानं उभा राहायला शिका. एक दिवस तुमची सुद्धा किंमत वाढल्याशिवाय राहणार नाही. एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. का हो? सुपंथ धरायचे म्हणजे नेमकं काय करायचं? वाढावया सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कुळाकारी नाम विठोबाचे, कुळाकारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धरयाकार, जय हो, अवतार तुम्हा धरयाकार. कुळाचारी नाम विठोबाचे, वा वा. कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धरयाकार, अवतार तुम्हा धरयाकार. आपण भारतात जन्माला आलो, भाग्यवान आहे आपण. आपल्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, हे विश्वची माझे ऐसी जयाची मती. याचा अर्थ असा, हे विश्व घर आहे. मग घराचा प्लॅन मी तुम्हाला सांगतो. ऑस्ट्रेलिया घरातला हॉल आहे, अमेरिका घरातली तिजोरी आहे, पैसा त्यांच्याकडे जास्त आहे. जपान घरातलं औषधालय आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, पाकिस्तान घरातल्या कुरापती आहे. ऐकताय ना? युरोप घरातली ओसरी आहे, व्हरांडा आहे. डेन्मार्क घराचं किचन आहे, थायलंड घरातली बेडरूम आहे. पण माझा भारत देश या घरातलं देवघर आहे, हे कधी विसरू नका. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. पण या भारतात जन्माला आलो तरी कलियुगातल्या माणसाला 3 दोष आहेत. नाटाच्या भंगात एक प्रमाण आहे, अल्पभाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही हाती, अपराधाची ओळीलो मूर्ती, अहो वेद मूर्ती परियसा,
किती दोषा देऊ परिहार, हो किती दोषा देऊ परिहार. हे 3 दोष आहेत. अल्पभाव, भावनाहीन आहेत माणसं, फिलिंगलेस. आपलं भागलं म्हणजे बस झालं, लोकांचं काय का होईल. अल्पमती, कालचं ध्यानात राहत नाही. कालचं सोडा, कुणाला काय बोलावं तेवढी सुद्धा बुद्धी नाही लोकाला. एक बाय डॉक्टरकडे गेली, असेच होते चोपदारासारखे तिचे नवरदेव, या वयाचे आजारी पडले होते. डॉक्टरांनी तपासलं त्या बिचाऱ्या माणसाला, म्हणे काय नाही, थोड्या पेशी कमी झाल्यात, गोळ्या औषधं दिलीत, 300 रुपये बिल झालं, तेवढं द्या. ती बाई डॉक्टर समोर रडू लागली. म्हणे किती वेळा सांगितलं मालकाला, पण टाळ वाजायला लागली की दम निघत नाही, खाऊन पिऊन जात नाही, तसेच पळतात. डॉक्टर म्हणले बाई रडू नका, पैसे द्या. तेच तर म्हणते डॉक्टर, सारखा सारखा आजारी पडतो, मुडदा कुठला. अहो कशाला माझ्यासमोर नवऱ्याला शिव्या घालता, तुम्ही पैसे द्या. तेच तर म्हणते डॉक्टर, सारखं आजारी पडतात ते, आणि मग असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालायची पाळी येते. अल्पमती आणि अल्प आयुष्य नाहीच हा दोष आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. काळ पाठी लागला से दात काय करा. काळ पाठी लागला से दात काय करा. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. बस पंढरी वाचोनी, तुझा ठाव नाही कोठे. हे मी सांगत नाही, सावता महाराजांचा सुंदर अभंग आहे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी बैसोनी हातीवर. कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पालकी सुभेदार. कोणी दिवसी पायाचा चाकर, दिवसी पायाचा चाकर. चालत जावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणी दिवसी यम येते चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन. कोणे दिवसी स्मशानी जाऊन. तुम्हाला जायची गरज नाही, तुमच्या चौकातच स्मशान आहे. मी महाराष्ट्रात एवढी गावं पाहिली, आतापर्यंत मंदिर चौकात पाहिले आणि स्मशानभूमी गावाच्या बाहेर. पण हे गाव असं आहे की जिथं स्मशानभूमी चौकात आहे. याचा अर्थ वाईट वाटून घेऊ नका, माझं असं वैयक्तिक मत आहे, जगातल्या प्रत्येक गावातल्या चौकात स्मशानभूमी पाहिजे. त्याचं कारण आहे, माणसानं वेळ काढून 3 ठिकाणी गेलं पाहिजे. दवाखान्यात, तुरुंगात, स्मशानात. ज्या दिवशी दवाखान्यात जाल त्या दिवशी तुम्हाला आरोग्याची किंमत कळेल. ज्या दिवशी तुम्ही तुरुंगात जाल त्या दिवशी तुमच्या स्वातंत्र्याची किंमत कळेल. आणि ज्या दिवशी तुम्ही स्मशानात जाल त्या दिवशी तुम्हाला कळून चुकल, यहाँ आमिर और गरीब का बिस्तर एक ही होता है. हे कळून चुकल. मला असं वाटतं फुगीर माणसानं ना दररोज स्मशानात जाऊन बसलं पाहिजे 5 मिनिट.
ज्याला लई गर्व आहे, ज्याला लई घमंड आहे ना, त्यानं स्मशानात जावं. माझ्या दादानो भावानो, हे काही नसतं चिरंतन. चंद्र चंद्राच्या जाग्याला चमकतो, सूर्य सूर्याच्या जाग्याला चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करू नये सूर्याची, आणि सूर्यानं कधी स्पर्धा करू नये चंद्राबरोबर. माणसाचा एक पाय चालताना पुढं आणि दुसरा पाय पाठीमागं असतो. पुढं असतो त्याला अभिमान नसतो की मी पुढं आहे, आणि मागं राहतो त्याला कधीही वाईट वाटत नाही की मी मागं आहे, कारण हे क्षणात बदलणारं असतं. चंद्र चंद्राच्या जाग्याला चमकतो, सूर्य सूर्याच्या जाग्याला चमकतो. चंद्रानं बरोबरी नाही करावी सूर्याची, सूर्यानंही कधी स्पर्धा करू नये चंद्राबरोबर. दोघंही चमकतात, फक्त आपापली वेळ यावी लागते, हे लक्षात राहू दे. दोघंही चमकतात. ठेवा, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्याच माणसाला विरोधक राहतात. तुम्हाला वाटलं काय लगेच माझी प्रगती व्हावी, लगेच माझा घरामध्ये सोन्याचा धूर निघावा? काही काहींचा धूर निघाला पण सोन्याचा धूर नाही निघाला. गरिबी जशी पचवता आली पाहिजे ना, तशी श्रीमंती सुद्धा पचवायला शिका. आमच्या गावात ना एका माणसाला 7 लाख रुपयाची लॉटरी लागली. गुरुजी, गाव आनंदून गेलं, पण लोक म्हणली जरा भोळा बाबडा माणूस आहे सकाराम पाटील, त्याला डायरेक्ट जर 7 लाख रुपये तुला लागले तसं सांगितलं तर मरण, त्यापेक्षा गावातला महाराज बोलवा. महाराजाला बोलवलं, हरिभक्तपरायण होता. म्हणे तुम्ही महाराजात ना? म्हणे हा. एवढं ते आमचं एक काम करा ना. काय? अहो ते गरिबी जशी पचवता आली पाहिजे तसं श्रीमंती पचवता आली पाहिजे. सागर महाराजांना आम्हाला सांगितलंय. एवढं चांगल्या शब्दात शेलक्या भाषेत तेवढं सकाराम पाटलाला जाऊन सांगा, म्हणा तुला 7 लाख रुपयाची लॉटरी लागली. तुम्ही जर एवढं व्यवस्थित त्याला पटवून दिलं तर यातले 51,000 रुपये आत्ता तुम्हाला द्यायचे. ह्या आनंदाच्या भरानं हापक्यानं महाराजच मेलावं. माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधी नावं ठेवू नयेत. त्याच शिळ्या भाकरीनं आपलं पोट भरलं होतं आणि त्याच तुटक्या चपलेनं आपलं काट्या कुट्यांपासून रक्षण केलं होतं. दिवस बदलतात, संयम ठेवा. कोणे दिवसी यम येते चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे. आणि ज्याला हे कळत नाही ना त्यांना ऐकावं, ज्याला फुगिरी आहे ना त्यांना ऐकावं. ज्याला वाटतं ना माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही तालुक्यात. आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है. इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है, 2.5 साल तक खुर्ची भी देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है. तुकाराम जी कड़े येता है, एकनाथ जी से मिलता है, सूरत मार्गे गुवाहाटी भी जाता है. पहले पहले धनुष्यबाण भी लेता है, अब तो घड़ी के कांटे भी घुमा लेता है. भाकरी फिरवायला लावल्यानंतर डबा भी पालता घालता है. हे कळते ना माझ्या लाडक्या बहिणींनो? आजपासून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी. हा, हात वर करा बरं. कुणाकुणाला वाटतं सागर महाराज आपला भाऊ असावा? अरे घ्या ना हातवर, दाजींना घाबरू नका, घ्या हात खाली. आजपासून मी तुमचा भाऊ आणि तुम्ही माझ्या बहिणी. भाऊ कुणाचा आहे? बहिणीचा. आणि बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? जमला आता. आमच्या तानाजी दादाचा आणि सुशांत दादाचा लोड हलका झाला. बरं आता मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला रे. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मानवा. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. सख्या भावाला तू रे होऊ नको बेईमान, यम फासा पडल्यावर होशील तू हैराण. दारू गांजा बाईन, दारू गांजा बाईन, दारू गांजा बाईन वरती
येईन संसार अहंकारी तोऱ्यात फिरू नको घरदार बालपण सार माझ्या दादानं 100 पोरांचा बाप हस्तिनापूरचा सम्राट भारत देशाचा सार्वभौम राजा त्याचं नाव धृतराष्ट्र त्याला मरावं लागलं एकाला 1 लाख पोरं 1.25 लाख ना तू 1.25 लाख पण तू 7 कोटी घरं सोन्याची होती त्याचं नाव होतं राजा रावण लेका राजा रावणाला जावं लागलं ऐकावं आपण मोठी मोठी माणसं गेलीत नेपोलियन बोनापार्ट नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ल्ड म्हणत होता त्याला मरावं लागलं देयर इज नो मार्केट ऑफ युअर फिलिंग्स युअर इमोशन्स अँड युअर सॉरो जस्ट डिस्प्ले युअर ॲटिट्यूड असं म्हणणारा अरिस्टॉटल काळाच्या पडद्याआड गेला माझ्या दादानं सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लव्ह असं सांगणारा सॉक्रेटिस निघून गेला मोठी मोठी माणसं मेली दक्षिण कराडचे आमदार विलास काका उंडाळकर आमच्या पंढरपूरचे दिवंगत आमदार भारतनाना भालके स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय प्रमोदजी महाजन स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या भारताला क्रांती देऊन जाणारे रतनजी टाटा लता दीदी मंगेशकर काही किरकोळ माणसं होती ऐकावं आपण अरे मोठी मोठी माणसं काळाच्या पडद्याआड गेली आपण तर किरकोळ आहोत 3644 एकर ऊस होता तुकाराम महाराजाच्या सासऱ्याचा 3644 तरी मरावं लागलंय आपला तर 1 एकर ऊस आहे अर्धा एकर कांदा आहे आणि तो ऊस पेटवल्याशिवाय कारखाना नेत नाही तरी छताड काढून चालतं माझ्या दादानो भावानो बहिणीनो ज्याला बसायला 2.5 कोटीची गाडी होती त्याला मरावं लागलं आपली तर लेका आल्टो आहे कुठं पेटल त्याचा नियम नाही गॅस किट केलेलं 27,000चं डबडं दमान चालवा अहंकार करू नका बालपण सार वासनेत बरबटलेलं मन व्यसनाच्या आधीन गेलेलं आपलं तन आणि लबाडीचं धन कधी फायद्यात नाही माणसाच्या खिशात लाख रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या पाठीमाग 1 रुपयाचा तळतळाट नसावा ऐकावं आपण नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या 2 गोष्टी काय जास्त काय टिकतात नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आणि जगून झाल्यानंतर श्रीमंताला पसारा बांधावा लागतो बालपण सार तू खेळण्यात घालवल तरुणपण वेड्या वासनेत घालवल बायका मुलं गणगोत सर्व तुझं कर्म वेड्या तुझ्यावर जाणार आज जवानी परितराणे वाले कल पछताएगा आज जवानी परितराणे वाले कल पछताएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ढल जाएगा जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता नाही या देहाचा भरवसा काळाचा भरवसा उद्या काय होईल अरे बोराटे महाराज उद्या घरी जाईल का मध्येच हे सुद्धा सांगता येईल कुशल माझ्याकडे बघून नाही म्हणाले हो अरे कमीत कमी घरी जाईपर्यंत तरी जाईल म्हणा मग महाराज आम्ही करावं काय महाराज म्हणाले एकट्याचा परमार्थ कधीच देवाला आवडत नाही एकट्यानं परमार्थ केलेला कधीच देवाला आवडत नाही सप्ताच का करायचा सकळास येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार यारे यारे लहान यारे यारे थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची सर्वांनी यावं एकत्रित यावं सामुदायिक भजन आणि सामुदायिक भोजन यातच जास्त आनंद आहे तुम्ही घरात असावं तुमची धाकटी भावजय असावी भावाला तुमच्या दिराला 2 पोरं असावीत आणि तुम्हीच फक्त तुमच्या रूममध्ये जाऊन दरवाजाला आतून कडी घालून काजून बदाम खावेत म्हणजे बरं वाटेल ना त्यात आनंद आहे का पिठलं भाकरी सगळ्यासोबत खाण्यात मजा आहे अरे चटणी भाकरी असू द्या पण सगळ्यासोबत खा त्यात आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात जर आलं असताना माझं एकट्यात चांगलं व्हावं
अरे आताच्या जर आमदाराचं मंत्र्याचं पोरग 68 लाख रुपये भरून जर विमानानं जात असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कुठे गेले असते? पण महाराजांच्या मनात तसं नव्हतं. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आणि माझ्या रयतेचं स्वराज्य व्हावं ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा. आणि एवढी इच्छा होती, परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, परवान केली दुधाची तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग. बसलेले हात वर एक साथ घ्या, हात वर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातली माणसं होता आपण. घ्या हात वर. शंभू महादेवाच्या कृपेनं अवघे धन्य हो आता सांगायचं परमार्थ देवा. शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरी जन्मला शिवबा, शिवनेरी जन्मला शिवबान बांधल तोरण गडाला, शिवबान बांधल तोरण गडाला, बांधल तोरण गडाला, बांधल तोरण गडाला. अंधार झाला हो, अंधार फार झाला, दिवा पाहिजे, अंधार फार झाला, दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. धन्य धन्य जिजाऊ माता ग, जिथे जन्मला असा विधाता, शिवाजी राजा झाला नसता ग, हिंदू धर्म बुडाला असता ग, भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजा ग, भल्या भल्यांची घेतली त्यानं आता. बसलेले हात वर येऊ द्या एक साथ. लोकांना वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व काय? नावासमोर लावण्याकरता इंजिनियर करावं लागतं, नावासमोर ऍडव्होकेट लावायचं असेल तर लॉ करावं लागतंय, पण नावासमोर श्री लिहायचं असेल, नावासमोर हरिभक्त लिहायचं असेल तर हिंदू धर्मात जन्माला यावं लागतं, हे लक्षात राहतं. शिवाजी राजा झाला नसता, हिंदू धर्म बुडाला असता, भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजा ग, हो भल्या भल्यांची घेतली त्यानं आता मजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, शुभ माझा ग, शुभ छत्रपती शिवाजी महाराज की. एकट्याच्या मनात आलं असतं तर एवढं रंगलं असतं काय, पण सगळे सोबत आले त्यामुळे रंगलं. म्हणजे अर्थ काय तुकोबा? अभंगाचं तिसरं चरण. अवघे धन्य भाऊ आता, अवघे धन्य भाऊ आता, अवघे धन्य हो, स्मरण का स्मरण, अवघे धन्य भाऊ आता, अवघे धन्य भाऊ आता, अवघे धन्य भाऊ आता.
लोकांच्या लक्षात आलं, सगळ्या समाजाला आवाहन केलं. आणि मग लोकांनी विचारलं, तुकोबा आम्हाला आवाहन करता, तुम्ही तुमच्या भावकीला गावकीला आवाहन केलं का? महाराज म्हणाले, कधीच केलंय. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. त्यांना आवाहन काय केलं? मग महाराजांनी सांगितलं, उठा साधू संत, साधा फुलाले हित, जाईल हा नरदेह, मग कैचा भगवंत. मग आम्हाला का? हा, उठा जागे व्हा रे आता, स्मरविता, स्मरण इथं जोडायचंय. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा. आणि मग लोकांनी विचारलं, संतांना जागं केलं, पटलं आम्हाला जागं केलं, पटलं. पण ज्याच्या पायावर डोकं टेकवायचं त्या पांडुरंगाला जागं केलं का? ते आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी जबाबदारी आदरणीय भोगुरे गुरुजींवरती देऊन टाकली. म्हणे जागं करायचंय ना, तर पांडुरंगाला त्यांनीच जागं करावं, उठा म्हणावं आणि ते त्यांनीच म्हणावं. उठा पांडुरंगा, प्रभात समय पातला, टाळी 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 एक साथ. उठा पांडुरंगा, प्रभात समय पातला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी वाटला, वैष्णवाचा मेळा गरुडा पायी वाटला, पायी वाटला. असं एवढं गोड गायल्यानंतर पांडुरंग काय यायचा नाही हो. बरं आला पांडुरंग, आता काय करू म्हणे? आता त्याला जोडा, देव आपला करून घ्या. जोडणं म्हणजे प्राप्त करून घेणं, जोडी करणं म्हणजे प्राप्त करून घेणं. जोडी करायची म्हणजे काय करायचं? त्याला मिळवायचं, देवाला मिळवायचं. एवढं काय सोपं वाटलं का? माणसानं जन्माला आल्यानंतर 2-3 गोष्टी फक्त जोडाव्यात. त्या 3 गोष्टी जोडायच्या सांगतो थांबतो. 1, समाज जोडायचा. 2, लक्ष द्या बरं माझ्याकडं, कुटुंब जोडायचं. आणि 3, ह्यातलं काहीच नाही जमलं तर मग देव जोडायचा, म्हणजे प्राप्त करून घ्यायचं. किती गोष्टी सांगितल्या? एवढ्या 3च लक्षात ठेवा, अख्खं कीर्तन विसरा. पहिली गोष्ट जोडा, समाज जोडा, आपली माणसं जोडा, माणसं वाढवत चला. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपलं परक नेमकं कोण आहे. आपले लोक जोडत राहा. आपल्याला आपलं म्हणणारा समाज जोडता आला पाहिजे. ज्याला समाज जोडायला जमला ना त्याला देव मिळाला. दुसरी गोष्ट जोडायची, जसा समाज जोडला ना तसं कुटुंबही जोडायचं. माझी तर विनंती आहे तुम्हाला, तुमच्या म्हातारा तयार करून ठेवा. तुमचं वय झाल्यानंतर तुम्हाला बिस्किटचा पुडा घेऊन येईल आणि तात्या तुम्हाला बरं वाटतं म्हणून विचारल का सगळेच पेड्याचे पुढे घेऊन तयार आहेत. कधी म्हातारं मरतं, कधी एकदा गावाला पेढे वाटतं. म्हातारपणाची सोय करा. जसे बँकेत पैसे ठेवता तसा एखादा पोरगा एखादी पोरगी अशी तयार करून ठेवायची, आपलं वय झाल्यानंतर आपल्या आधाराला येतील. बाबा 90चे आहे तुम्ही, चिंता करू नका, आम्ही आहोत तुमच्या आधाराला. दुसरी गोष्ट जोडा, कुटुंब, आईबाप जोडा. मला गुरुजी आज जाहीरपणानं सांगू द्या, दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. या विराट कोहलीनं 1 रन काढली तर आताची पोरं शर्ट काढून नाचतात, पण आपला बाप नांगराच्या पाठीमागं त्याच्या शेतातनं काळ्या आईची सेवा करत दररोज नॉट आऊट 1000 रना काढतो. त्या बापाचं काही देणं घेणं नाही राहिलं पिढीला. गोठ्यातला बैल हंबरायचा आपल्या बापाच्या आवाजानं, आता पोरगं बापाचं ऐकत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. ज्या दिवशी मायबाप जातील त्या दिवशी कळेल जगातल्या सगळ्या गोष्टी शून्य आहेत. आईबाप जोडा, आपलंसं करा, त्यांच्या कृपेची प्राप्ती करून घ्या. आणि 3 सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ऐका बरं आपण, देवाचे चरण जोडा. आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया, तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख, काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा.
अनुभव ठाऊ का नाही तुझा. बस त्याच्या चरणाशिवाय तुकोबऱ्यांना तरी काही दिसत नाही. आता त्याचे चरणच का, एकदा त्याला पाहिलं की जशी एखादी पोरगी नांदायला जाताना मागं वळू वळून पाहते तशी तुकोबऱ्यांची अवस्था आहे. कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. तुकोबा नेमकी कशी अवस्था आहे महाराजांनी सांगितली. महाराज म्हणाले, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. तुकोबा तुमच्या आयुष्यात देव जोडण्याचा फायदा काय. अरे म्हणे ज्याचं जळता जळत नव्हतं त्याच्या घरी देव गेला नाही, पण माझ्या घरात बसायला फाटकं पोतं नाही, पण माझ्या घरी देव आला आणि जेवण करून गेला. हे फक्त देवाच्या चरणावरच्या भक्तीचा परिणाम. आणि म्हणून तुका म्हणे अवघी जोडी, हे गुरुजी म्हणणार आहेत परत, ते आवडी चरणाची कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता विठोबा रखुमाईचं भजन होईल. ज्यांना अभंग कळाला नाही त्यांना परत सांगतो, आपल्याला आपलं कोण म्हणत नाही. जर आपल्याला आपलं कोण म्हणत असेल तर तशी माणसं जपा. देवाची कृपा प्राप्त करून घ्या, साधूची कृपा प्राप्त करून घ्या, आई वडिलांची कृपा प्राप्त करून घ्या. देव जोडा, धर्म जोडा, देश जोडा. याकरता एकमेकांना सहाय्य करा. फुगिरी जास्त देवाला आवडत नाही. एक दिवस आपण या रंगमंचावरून गायब होणार आहोत, रंगमंच रिकामा राहणार आहे, हे कायम लक्षात राहू द्या. असा आशय तुमच्यासमोर मांडलेला आहे. कुणी होण्यापेक्षा आधी माणूस व्हायला शिका, एवढे सिद्धांत तुमच्यासमोर मांडले. आणि कीर्तन झालं. जाता जाता एकच विनंती आहे, थोडं ताट बसा. आता झालंय कीर्तन. आता विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर महाराजांचं भजन, तुकाराम महाराजांचं भजन झालं की कीर्तन संपलं. महादेवाचे 5 अवतारही तुमच्यासमोर मांडले. थोडंफार गायन, थोडंफार चिंतन, थोडंफार विनोद वैभव, हे सगळंच अलीकडे लोकाला थोडं 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 सगळं लागते. त्यामुळं सगळं तुमच्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न झाला आहे. पुन्हा एकदा तानाजी दादाचे आणि सुशांत दादाचे आभार मानतो आणि थांबतो. एकदा हात वर घ्या सगळेजण मनापासून. असंच कीर्तनाला लवकर येत जा, पुढं सरून बसत जा, टाळ्या वाजवत जा. घ्या हात वर, अशी बोटात बोटं घाला, घ्या डोक्यापर्यंत, घ्या वर, घ्या डोक्यापर्यंत. अंगात येत नाही ना कुणाच्या. घ्या हात वर, सरळ गेला आळस तुमचा. आता सरळ हात. हा 2च संकल्प सांगतो, अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. आणि दुसरा संकल्प आहे, आपली माणसं मोठी करायला शिका. घ्या हात खाली. पहिला संकल्प आहे, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. बरीच माणसं अंधश्रद्धेत आहेत, शिकलेली माणसं त्यात गुंता येतो. शिकलेल्या माणसाने अडकू नये. चपल्या गेल्या तरी म्हणतात 7:30 जाते. ज्याची गेली त्याला विचारा, 300ला काम लागतं. त्यामुळे अशा अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. आणि एक वाक्य ऐका, ज्यांनी विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले, ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे पाय धरले ना, ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हे कायम लक्षात राहू. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. संकल्प 2, आपली भाषा, आपली माणसं, आपली संस्कृती मोठी होऊ द्या. आज मराठी राजभाषा दिन, आपल्याला अभिमान पाहिजे. जाहलो खरेच धन्य, बोलतो मराठी, ऐकतो मराठी. एक वाक्य सांगतो, जगात अनेक भाषा असतील, पण जगातल्या अनेक भाषांना आई म्हणत नाहीत, पण आपल्या मराठी भाषेला माय मराठी म्हणतात. हे लक्षात राहू द्या. मातृभाषा सर्वप्रथम. त्यामुळं भाग्यवान आहोत. कपाळावरच्या कुंकवामध्ये, मंदिराच्या कळसामध्ये, दारातल्या तुळशीमध्ये आपल्याला मराठी राजभाषा दिसली पाहिजे. मराठी बोला, मराठी वाचा, मराठीचा अभ्यास वाढवा, हा संदेश देतो. आणि दुसरा संकल्प, महाराष्ट्रातली लालपरी वाचली पाहिजे. आणि महाराष्ट्रातली जिल्हा परिषद शाळा वाचवणं आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या 2 शाळा, मराठी शाळा आणि लालपरी वाचवलीच पाहिजे. आणि एक तिसरा संकल्प सांगतो, यंदा सप्ताह खूप चांगला झाला आहे. आता पुढच्या वर्षी एक करा. एवढ्या मोठ्या सप्त्यात, एवढ्या मोठ्या खर्चात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करा. एवढा जर खर्च तुम्ही करताय, जेवण आहे, सगळं आहे, तर सामुदायिक 2 लग्न असू द्या, 3 लग्न असू द्या, पण काल्या दिवशी ती लग्न लावून द्या. खर्च कमी करा, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागतील, हा संदेश देतो. आणि झालेली सेवा श्री विठोबारायांच्या चरणी
अर्पण करून महादेवाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुन्हा एकदा परमादरणीय परमश्रद्धेय श्री नारायण महाराजांचे आभार मानतो. अगदी खिल्लारी गुरुजींचं आमच्यावरती प्रेम आहे. आमच्या भागात त्यांची मोठी क्रेज आहे. भरपूर दिवाने आहेत, चाहते आहेत. पुरं त्यांचं गायन ऐकण्याकरता टक लावून वाट पाहत बसलेले असतात. माझ्या गावात परवा ते आले होते. अत्यंत सुंदर स्वभाव आहे. या दोघा तिघांचं वैशिष्ट्य असं आहे, यांचं गायन चांगलंच आहे, हरकत नाही, ते काय सर्व मान्य जगत मान्य. पण तुमच्या दोघांचं एक वैशिष्ट्य सांगतो. तुम्हाला तुमचं गायन चांगलं व्हावं वाटतं का वाटत नाही मला माहीत नाही, पण हे असे गायक आहेत, बऱ्याच गायकांना त्यांचं गायन चांगलं व्हावं वाटतं आणि या गायकांना स्वतःच्या गायनाबरोबर कीर्तनकाराचं कीर्तन चांगलं व्हावं वाटतं. ही समजून घेण्याची भूमिका आहे. अशी माणसं आहेत, प्रेमळ माणसं आहेत. आम्ही काय दररोज भेटत नाही, मोबाईलच्या स्क्रीनवर एकमेकांना भेटणारी माणसं होता. तुम्ही सुद्धा आभार माना, अरे गुरुजींमुळे आम्ही तुम्हाला भेटलो. फक्त टी व्हीच्या आणि मोबाईलच्या स्क्रीनवर भेटणारी ही माणसं आहेत, पण पिकतं तिथं विकत नाही. ती हिमालयातली म्हातारी चन्नाची लाकडं चुलीला जाळते आणि तो पुष्पा श्रीलंकेला नेऊन विकतो तोळ्यावर. तेव्हा विनंती आहे, आपल्या माणसांना मोठं करा हा संदेश देतो आणि सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा